नमस्कार. राज्यातील सर्व माता भगिनींसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे. आजची तारीख आहे 29 नोव्हेंबर. तर आज सर्व महिलांच्या खात्यामध्ये 2100 रुपयांचा हप्ता विस्तांतरित होणार आहेत. परंतु यामध्ये काही प्रमुख जिल्हे सांगण्यात आलेले आहेत. सोबतच ज्या माता भगिनींना रक्षाबंधनला भाऊबीजेला 3000 रुपयांचा टप्पा मिळालेला होता आणि त्यांना पुढचे पैसे जर मिळाले नसतील तर त्यांना सुद्धा मागचे पैसे सुद्धा मिळणार आहेत. बघा, पोस्ट खाते भरपूर महत्त्वाचे आहे. ज्या माता भगिनींनी पोस्ट खाते खोललेलं असेल तर त्यांना काहीही अडचण नाही. परंतु ज्या माता भगिनींनी अंगणवाडी सेविकांकडे फॉर्म भरलेला असेल तर त्यांनी महत्त्वपूर्ण अशी माहिती ऐकायची आहे. त्यानंतर काही अपडेटसुद्धा करायचे आहेत. महिला व बालकल्याण विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमनी स्पष्ट सांगितलेलं आहे की 35 लाख महिलांची डीबीटी तयार झालेली आहे. या डीबीटीच्या द्वारेच तुमच्या खात्यामध्ये 2100 रुपयांचा हप्ता सोबतच मोफत 3 गॅस सिलेंडरचे पैसे तुमच्या खात्यामध्ये विस्तांतरित केले जाणार आहेत. बघा, याच्यामध्ये प्रमुख अशा 10 बँका सांगण्यात आलेल्या आहेत. याच्यामध्ये HDFC बँक आहे, ॲक्सिस बँक आहे, ICICI बँक आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया. याच्यामध्ये जर कोणाचं खातं असेल तर त्यांना 100% पैसे येतील. सोबतच लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या माता भगिनी पात्र ठरल्या असतील तर त्यांना मोफत 3 गॅसचे 2500 रुपयेसुद्धा याच हप्त्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये विस्तांतरित होणार आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, रक्षाबंधनला तुम्हाला फक्त जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे 3000 रुपये आले असतील तर तुम्ही सुद्धा नाराज व्हायचं काम नाही. असं सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जरी राजीनामा दिला असला तरी पण लाडकी बहीण योजनेविषयी ट्विट केलेलं आहे. बघा, ज्यांना अर्धवट पैसे मिळाले असतील तर त्यांना मागच्या महिन्यांचे पैसे 2100 रुपयेप्रमाणे सरसकट सर्व पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. बघा, रक्षाबंधन भाऊबीज जशा पद्धतीने आनंदात गेलेलं होतं तशाच पद्धतीने इथून पुढे 5 वर्ष लाडकी बहीण योजनेमधील सर्व माता भगिनींना काळजी करायची काहीही गरज नाही. परंतु जो 6वा हप्ता आहे तर या 6व्या हप्त्यामध्ये काही प्रमुख जिल्हे आहेत. आता त्याच जिल्ह्यांमध्ये आज पैसे येणार आहेत. उरलेल्या काही जिल्हे असतील तर त्या जिल्ह्यांमध्ये उद्या पैसे येतील. कारण डीबीटीची लिमिट हे 15 लाखांपेक्षा जास्त नसते. तर त्याच्यामुळे 15 जिल्ह्यातील 15 लाख महिलांच्या खात्यामध्ये हे हप्ता विस्तांतरित होणार आहे. बघा, काही माता भगिनी अशा असतील की त्यांनी अर्ज ऑक्टोबर महिन्यामध्ये केलेला असेल आणि त्यांना अजून 1 रुपयासुद्धा आलेला नसेल तर तुम्हाला सुद्धा आनंदाचे दिवस येणार आहेत. प्रामुख्याने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन टाकलेला आहे. परंतु आताचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत तर त्यांनी सुद्धा सर्व माता भगिनींना महत्त्वपूर्ण अशी सूचना दिली आहे. बघा, महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने सुद्धा काही महत्त्वपूर्ण अशा बँका सांगितलेल्या आहेत. आता भरपूर मेळावे झाले, सर्व महिलांनी प्रतिसाद दिला, मतांच्या स्वरूपामध्ये बक्षीससुद्धा आम्हाला दिलं. त्याच महिलांना आम्ही मोठं गिफ्ट देणार आहे तर त्याची तारीखसुद्धा फिक्स झालेली आहे. बघा, तुमचा 6वा हप्ता सोबतच मागील 7500 रुपये तुमच्या खात्यामध्ये विस्तांतरित केले जाणार आहेत. आताचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आता झालेले आहेत तर त्यांनी सुद्धा सर्व माता भगिनींना विशेष अशा सूचना दिलेल्या आहेत. बघा, जर तुमच्या खात्यामध्ये हा 6वा हप्ता जमा व्हावा असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही काही महत्त्वपूर्ण अशा अपडेट करायच्या आहेत. परंतु सर्वात मोठं ट्विट आलेलं आहे ते ट्विटसुद्धा बघा. राज्यामधील ग्रामीण भागामध्ये भरपूर महिलांना 7500 मिळाले होते, गॅस कनेक्शनचे पैसे मिळाले होते. परंतु ज्यांना मिळाले नाही तर त्यांना अपडेट करता आलेले नाही, त्याच्यामुळे त्यांना मागील पैसे आलेले नव्हते. परंतु ज्यांना मिळाले आहे तर ज्यांना आले नाही तर त्यांची मदत करायची आहे. त्यानंतरच तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत प्रत्येकी वर्षाला मोफत 3 गॅसचे पैसे विस्तांतरित होणार आहेत. बघा, रक्षाबंधन असू द्या किंवा इतर ठिकाणी काही महिलांचे आधार कार्ड लिंक नव्हते, त्यामुळे त्यांना रक्षाबंधनला सुद्धा पैसे आलेले नव्हते. खास त्या महिलांसाठी विशेष सूचना आहे, तुमचे आधार कार्ड लिंक करा, सोबतच आधार कार्ड अपडेट करा आणि आपल्या बँक खात्याची KYC करा. परंतु ज्या प्रमुख 10 बँका आहेत त्या 10 बँकांमध्ये सरासरी पैसे येणार आहेत. परंतु ज्यांनी पोस्ट खातं खोललेलं असेल तर त्यांनी विशेष काळजी घ्यायची आहे, त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे. तर बघा, विशेष करून पोस्ट खातेधारकांनी काय करायचं आहे की आपलं पॅन कार्ड बँक खात्याशी लिंक करायचं आहे आणि आपल्या आधार कार्डशी सुद्धा लिंक करायचं आहे. काही भागांमधील ज्या भागांमध्ये दुष्काळी भाग असेल तर त्या भागांमधील काही महिलांना काही अपडेट लक्षात आलेल्या नव्हत्या. परंतु आपल्या व्हिडिओमधून आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्या ताईंना सुद्धा
महत्त्वपूर्ण अशा अपडेट सांगितल्या जातील. बघा ताईंनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आधार कार्ड का लिंक असणं गरजेचं आहे, तर हे पैसे DBTद्वारे येतात. तुम्ही लाडकी बहीण योजनेला कोणता जरी अकाउंट नंबर दिला असेल, कोणता जरी IFSC कोड दिलेला असेल, तरी पण तुम्हाला पैसे त्या खात्यावरती येणार नाहीत. ज्यांना पैसेच आले नसतील, अर्धवट पैसे आले असतील, तर त्यांनी नाराज व्हायचं काम नाही. त्यांनी फक्त काय करायचं आहे, आपलं नवीन पोस्ट खातं खोलायचं आहे. बघा पोस्ट खातं खोलल्यामुळे काय होतं की आपल्याला 1 दिवसाच्या आतमध्ये पैसे येतात. बघा आजची बातमी आलेली आहे, पोस्टाचं बँक खातं खोलल्याशी तुमचा काय फायदा होतो. बघा 90% महिलांनी पोस्टाचं बँक खातं दिलं होतं, त्यामुळे त्या सर्व महिलांना पैसे येण्यास सुरुवात झालेली होती. सोबतच तुमचं जर लिंक नसेल तर तुम्ही सुद्धा ते खातं चालू ठेवा, परंतु तुम्ही पोस्ट खातं खोलणं गरजेचं आहे. त्यानंतरच तुम्हाला हे पैसे विस्तांतरित होणार आहेत. आता यामध्ये मोफत 3 गॅसचे पैसेसुद्धा या 6व्या हप्त्यामध्ये DBTचे तयार करण्यात आलेले आहेत. आता हे पैसे तुम्हाला अगोदर द्यायचे होते, परंतु आचारसंहितेमुळे हे पैसे देण्यास आले नाहीत. सोबतच या बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुमच्यासाठी विशेष सूचना आहे. बघा HDFC बँक आहे, स्टेट बँक आहे, सोबतच ICICI बँक आहे, IDBI बँक आहे. या बँकांमध्ये खाते असेल तर बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम म्हणतायत की तुम्ही त्या खात्याची KYC करा. काही बँकांचे IFSC कोड चेंज झालेले आहेत, सोबतच स्विफ्ट कोड चेंज झालेले आहेत. त्याच्यामुळे काही महिलांना पैसे येण्यास अडथळा निर्माण झालेला आहे. काही महिलांच्या खात्यामध्ये अजून 1 रुपयासुद्धा आलेला नाही. बघा 6व्या हप्त्यांचं विस्तांतर होत आहे, परंतु महिलांसाठी अगोदर 2 दिवस सर्व नागरिकांना सतर्क व्हावे यासाठी पोस्ट खातं खोलणं गरजेचं आहे. स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा सांगितलेलं होतं की ज्यांना पैसे आलेले नसतील किंवा मागचे आलेले नसतील आणि आताचा 6वा हप्ता येण्यासाठी सुद्धा तुम्ही तयारी करायची आहे, अन्यथा तुम्हाला हे पैसेसुद्धा विस्तांतरित होणार नाही आणि परत याची DBT ज्यावेळेस तयार होईल त्यानंतरच तुम्हाला हे पैसे मिळतील. परंतु महिलांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट सांगतो की कोणत्याही मोबाईल योजना सुरू झालेली नाही. फक्त दिवाळीचा बोनस जो 3,000 रुपयांचा होता तो सुद्धा तुम्हाला या 6व्या हप्त्यामध्ये विस्तांतरित होणार आहे. बघा त्या नोव्हेंबर-ऑक्टोबर महिन्यामध्ये जे 3,000 रुपये ॲडव्हान्समध्ये दिलेले होते, तोच तुमचा दिवाळीचा बोनस जर पेंडिंग असेल तो सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. सोबतच काही माता भगिनींना फक्त 6,000 रुपये आलेले होते, सोबतच काही महिलांना 2,500 रुपये आलेले होते, तर त्यांना ते माहीत नाही की हे पैसे कशाचे आहेत. तर बघा जर तुम्हाला 2,500 रुपये आले असतील तर तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे 7,500 रुपये अजून मिळाले नाहीत. फक्त तुमचे गॅस कनेक्शन घरातील महिलेच्या नावाने असल्यामुळे गॅस कनेक्शनचे पैसे लगेच ट्रान्सफर झाले. बघा इथं एका ताईंनी कमेंट केलेली होती, ती सुद्धा अगदी बरोबर आहे. ज्यांना पैसे आले नाहीत त्यांनी बँक बॅलन्स चेक करा. बघा काही महिलांना मागचे पैसे आलेले होते, परंतु त्यांनी बँक बॅलन्स चेक केलेला नव्हता. परंतु आजची 29 नोव्हेंबरची महत्त्वाची अपडेट म्हणजे 50 लाख महिलांच्या खात्यावरती हे पैसे ट्रान्सफर होणार आहेत.